श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळीनो, बऱ्याच मंडळींचे मेसेज येत आहेत. धनस्थान ॲक्टिवेट व्हावं या हेतूने आपण एक उपाय दिला होता आणि काही माहिती दिली होती. चांगल्या पद्धतीनं फरक पडला. कमीत कमी 70-69 लोकांचे मेसेज आले. अजून बरेच पेंडिंग मेसेज आहेत, लक्षात घ्या. पण बऱ्यापैकी त्या मेसेजमधून एवढं कळालं की लोकांचं म्हणणं आहे, गुरुजी पैसा येतो पण स्थिर राहत नाही आहे, किंवा पैसा येण्यासाठी काय उपाय आहेत का. तर या संदर्भात वास्तुशास्त्रानुसार एक उपाय देतोय. कष्ट हे केलेच पाहिजे, लक्षात द्या. कष्टाशिवाय फळ नाही, कष्ट हेच भांडवल असं म्हणून जर तुम्ही कार्य केला तर त्या कार्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे. पैसा असं काही कुठं वरून खालून पडणार नाही. आपल्याला जे कष्ट करतो त्या कष्टातून फळ मिळावं या हेतूने काही उपाय आहेत, ते मी देतो. मी स्वतः ऑब्झर्व केले, त्यामुळे मला चांगला फरक पडला आहे. तुम्ही पण ते करावं अशी माझी इच्छा आहे. आणि बरेच लोक आपल्यावरती विश्वास ठेवून करत आहेत. बऱ्याच लोकांची मी ऑडिओ ऐकले किंवा त्यांनी व्हिडिओ पाठवला मला, किंवा काही उपाय मी दिले, त्यातून त्यांना फळ चांगले मिळाले. शेवट त्यांची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. दिशा दर्शनो आपलं काम आहे. आणि मी याच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी उपाय केले म्हणून त्यांना फळ मिळालं. तर आजचा हा व्हिडिओ करतोय आपण वास्तूमधील उत्तर दिशा जी आहे, उत्तर दिशा ती अतिशय महत्त्वाची, लक्षात घ्या. जर उत्तर दिशा ब्लॉक असेल, ब्लॉक म्हणजे काय, त्या ठिकाणी तुम्ही समजा खड्डा असेल, त्यानंतर बरेच लोक त्या ठिकाणी डस्टबिन ठेवतात, कचरा ठेवतात, किंवा खिडकी नसते, तर तिला ब्लॉक म्हणायची. ती पूर्णपणे उत्तर दिशा वास्तूची पूर्ण क्लीन पाहिजे. आणि एक साधा सोपा उपाय जमला तर ठेवा, करून बघा तुम्ही. एक मातीचं मडकं घ्यायचं, लक्षात घ्या. त्याला आपण आमच्या इथे डेरा म्हणतात, तुमच्या इथे काय म्हणतात बघा. त्या डेऱ्यामध्ये पाणी ठेवायचं आणि पाण्यामध्ये हळद घालून ठेवायची, आणि त्या डेऱ्याला हिरवं वस्त्र बांधून ठेवायचं. आणि रोज त्या उत्तरेला जाऊन प्रार्थना करायची की मी जे काय कार्य करतो त्या कार्यामध्ये मला यश येत आहे आणि पैसा मिळत आहे, ही भावना मनामध्ये ठेवून हा उपाय करायचा. जबरदस्त तुम्हाला त्याचा फरक जाणवणार. आणि दुसरा उपाय मी देतोय, जर उत्तराभिमुख वास्तू तुमची असेल तर वास्तूमध्ये, उत्तराभिमुख वास्तूमध्ये काही गोष्टी आहेत. हिरव्या रंगाची पायपुसणी टाकायची. हिरव्या रंगाची पायपुसणी जरी टाकली तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फरक पडणार आहे. साधी सोपे उपाय करा, खूप छान अशा पद्धतीने तुम्हाला फळ मिळेल. आणि प्रयत्न तर कराच, प्रयत्नार्थी परमेश्वर आहेच आपल्या पाठीशी. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडत असतील तर मेसेज करायला विसरायचं नाही आहे. मला पण चालना मिळते. आपल्याला काय व्हिडिओमार्फत पैसे मिळावे ही भावना आपली नाहीच आहे, कारण देवानं आपल्याला खूप काही दिलेलं आहे.